विश्वा माझी अक्षर क्षरले साचार, विश्वा माझी अक्षर क्षरले साचार, त्या रूपा आधार पुसशी काही. आपणची विश्व आपणची विश्वेश, जेथ द्वेषाद्वेष मावळले. निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप, निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप, ध्याती आपे आप ओसंडत. आपणची विश्व आपणची विश्वेश, जेथ द्वेषाद्वेष मावळले. व्रजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदेव नंदनंदनम, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम, अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विनिवेशयन्तम, वटशपत्रश पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया दान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. सकळई तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे बुडी दे माझे मना. विश्वा माझी अक्षर क्षरले साचार, विश्वा माझी अक्षर क्षरले साचार, त्या रूपा आधार पुसशी काही. आपणची विश्व आपणची विश्वेश, जे तद्वेषाद्वेष मावळले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कुशावर्ता माता हिच्या पवित्र तीरावरती वसलेले हे त्र्यंबकेश्वर नावाचे एक प्रकारचं धाम. या ठिकाणी हे प्रकारचं क्षेत्र आहे. क्षेत्रात त्रायतिथी क्षेत्र हा त्रिविध प्रकारच्या क्षतापासून नाम दुःखापासून आपल्याला जे तरुण नेतं त्याला क्षेत्र असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी त्रिवेदी संगम असतो त्याला क्षेत्र म्हणतात. कोणता तो? ज्या ठिकाणी संत, भगवंत आणि तीर्थ या तीन गोष्टी एकत्र येतात त्याला क्षेत्र म्हणतात. या ठिकाणी निवृत्तीदादा सारखे संत आहेत, भगवान त्र्यंबक राजासारखे भगवंत आहेत आणि कुशावर्ता माता सारखं तीर्थ आहे. असे या क्षेत्राच्या ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हणजे हा अधिक मास, खेड्यापाड्यात त्याला धोंड्याचा महिना असं म्हणतात. हा एक प्रकारचा पर्वकाळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री. हे जसे भागवत धर्मामध्ये नाथबाबाने आपल्याला 5 पर्वकाळ सांगितले, तसा हा पुरुषोत्तम मास अधिक मास हा देखील एक प्रकारचा पर्वकाळ आहे. आणि या पर्व काळामध्ये अधिकस्य अधिकम फलम, ते फल आपल्यालाही प्राप्त व्हावं आणि इतरालाही त्याचा लाभ घेता यावा, ही पवित्र आत्मनोमोक्षार्थम जगत हितायच हा भाव अंतकरणामध्ये धारण करून जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान द्वारा आयोजित, त्यामधील भक्त परिवार, शिष्य परिवार, अध्यक्ष महोदय सद्गुरू आपले सुभाषजी महाराज गेठे बाबा यांच्या कुशल नियोजनातून, आपणा सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून श्रीसंत निवृत्तीदादा यांच्या चरण सानिध्यामध्ये हा दिव्य अभूतपूर्व असा त्रिवेणी संगमाचा हा सोहळा चालू आहे. कारण संगीतमय असणाऱ्या निवृत्तीदादाच्या अभंग गाथेचं निरूपण, नंतर निवृत्तीदादाच्या अभंगावरतीच कीर्तन महोत्सव, आणि सकाळीच आपण सगळेजण करून आलात तर नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही गणना, अशी दिव्य असणारी ही परिक्रमा असा त्रिवेणी संगम अंतकरणामध्ये ठेवून आत्मनमोक्षार्थम जगत हितायची ही भावना अंतकरणामध्ये धारण करून चालत असलेला प्रत्येक अधिक मासातला हा सोहळा तो याही दिवशी एक म्हणजे याही वर्षी तो अत्यंत उत्स्फूर्तपणाने सर्वांच्या आनंदाने हा साजरा होत असताना या सोहळ्यातील जागराची कीर्तन सेवा गुरुवारी बाबांच्या माध्यमातून आपणा सर्वांच्याच वतीने माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझ्या भोवतालचे असणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, समोरचे असणारे आपण भाविक श्रोतृवृंद, आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून
अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपण या अभंगाचं जेवढं आपल्याला यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य अशा पद्धतीने चिंतन करता येईल तो प्रामाणिकपणाने चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वा माझी अक्षर क्षरले साचार साचार अक्षर विश्वा माझी क्षरले. साचार शब्दाचा अर्थ सत्य. सत्य त्याला म्हणतात त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम सच्चेतन बाध्य सत्यत्वम बाधराहित्यम. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. असं साचार अक्षर तत्व अविनाशी असणारं तत्व या विश्वा माझी क्षरले या विश्वामध्ये ते व्याप्त झालेलं आहे विश्वामध्ये भरलेलं आहे. आणि मग एका साधकाला जिज्ञासू मुमुक्षुला विचारतात त्या रूपा आधार पुसशी काही. त्या रूपाला कोण आधार आहे हा काय प्रश्न विचारतोस. तो अंतरिक्ष म्हणे राया तू आपुसली हरीची माया हा प्रश्नची गेला वाया. तसं सर्वाधार सर्वाधिष्ठान सर्व प्रकाशक असणार ते तत्व आहे त्याचा प्रकाशक कोण म्हणून हा प्रश्न काय विचारतोस. अरे वस्तुस्थिती अशी आहे आपणची विश्व आपणची विश्वेश. विश्व तोच झालेला आहे आणि विश्वाचा ईश नियामक स्वामी धनी मालक हा देखील तोच आहे. त्यामध्ये द्रष्टाद्रष्टात भिन्न ही प्रक्रिया तिथे लावायची नाही. जड पदार्थाला जाणारा गेलेला द्रष्टा हा दृश्यापासून भिन्न राहतो पण ब्रह्मविद ब्रह्मएव भवती. देव पाहावायची गेलो तिथं देवाची होऊन ठेवलो. त्यामुळे विश्व आणि विश्व ईश परमात्मा हा वेगळा नसून आपणची विश्व आपणची विश्वेश. विश्वही तो आहे म्हणजे विश्वरूपाने तोच नटलेला आहे आणि विश्वाचा ईश स्वामी देखील तोच आहे. आणि जे तद्वेषा द्वेष मावळले द्विविष इति द्वेष असं बाबा काय म्हणत असतात. दोन प्रकारचं ज्याच्यामध्ये विष आहे जे आपल्यालाही मारत आणि ज्याचा करतो त्यालाही घातक आहे. आणि अद्वेष म्हणजे मैत्री. पण द्वेष आणि मैत्रीची भावना ज्या ठिकाणी मावळून गेली कारण मावळण्याकरता दुसरा कोणी असेल तर द्वेष करते दुसरा कोणी असेल तर मैत्री करता येईल. कारण मैत्री करण्याकरता किंवा एखाद्याचा द्वेष करण्याकरता आपल्यापेक्षा भिन्न कोणीतरी असला पाहिजे. पण तिथे भिन्न म्हणून मत परत्रम नान्यत किंचित असती धनंजय मयी सर्व मित्रम प्रोतम सूत्रे म्हणे गणाईव. अशी स्थिती असल्यामुळे द्वेष करण्याकरता किंवा मैत्री करण्याकरता अन्य आपणाहून आत्मस्वरूप दृष्ट्या पारमार्थिक सत्याच्या दृष्टीने भिन्न म्हणून दुसरा काही सिद्धच होत नाही. म्हणून त्या ठिकाणी द्वेष आणि अद्वेष म्हणजे मैत्री हा भाव त्या ठिकाणी मावळलेला आहे. सत्यत्वाने हा द्वेष मैत्रीचा भाव तिथे सिद्ध होत नाही. पण मग हे तत्वाची अनुभूती आम्हालाही यावी आणि आमचंही जीवन असं व्हावं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धा युजस्व नैवम पापमवाप्स्यसि. सुखी संतोषान यावे दुःखी विषादान वधावे लाभा लाभ न धरावे मना माझी. निंदिते नेगे स्तुतीन श्लाघे आकाशान लगे लेपू जैसा निंदा आणि स्तुती मान करुणे एके पांती. विचारे प्राणवृत्ती जनेवनी सातलटीचे दोन्ही बोलून न बोले झाला मौनी जैसा काऊन मनी आरायना. ही स्थिती आहे ज्याचे कधी द्वेषाद्वेष मावळले पण ती स्थिती स्वबुद्धीने किंवा स्वप्रयत्नाने प्राप्त होत नाही. स्वयंबुद्धीच्या बाही निघाले तयाची शुद्धीच नाही एक जाणवीच्या डोई गर्वेची गिळले. मग ती स्थिती आपल्याला लाभावी असं वाटत असेल तर काय करावं. निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप. संतांच्या जवळ द्वेष विवर्जित असणारी जी स्थिती आहे जे रूप आहे या ते साकार तत्व या विश्वामध्ये व्याप्त आहे त्या तत्वाची अनुभूती प्रतीती आत्मत्वाने त्याचा साक्षात्कार संता विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. म्हणून निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप आणि त्याती आपे आप ओसंडत. संतांच्या सहवासामध्ये आपोआपच काही न करता देखील त्या रूपाचे आपल्याला ओतप्रोत रूपाने त्याची अनुभूती येते. कारण संत ते स्वतः घेतात आणि आपल्यालाही देतात. संतांची योग्यता असावी विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसता लाभू आधी. असा एकंदर शब्दशः या अभंगाचा भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सूत्र रूपाने या अभंगाचा अनुबंध असा आहे. अनु उत्सर्गाय बदवदनात या धातू आहे ज्याचं ज्ञान झाला असता वक्ता श्रोता गुणवान यजमान या सगळ्याला त्या विषयाविषयी एक प्रकारची आत्मीयता आपुलकी अतूट प्रेमाचं स्नेहाचं नातं निर्माण होतं त्याला अनुबंध असं म्हणतात. अनु म्हणजे पश्चात बदवदनाती बांधती म्हणजे नाही प्रवृत्ती येते त्याच्या चिंतनामध्ये आपल्याला तो प्रवृत्त करतो त्याला अनुबंध म्हणतात. चतुष्टय म्हणजे चार
म्हणजे अर्थात निरूपण करता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण, विषय काय, प्रयोजन काय आणि संबंध कोणता. निरूपण करता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण आहे, तर या अभंगाचा अधिकारी पामर नाही, विषयी नाही, मुक्तही नाही, जिज्ञासू या अभंगाचा अधिकारी आहे. विठ्ठल 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 पण आता पामर कोण, विषयी कोण, जिज्ञासू कोण, मुक्त कोण, चारीचे करता ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचा 4 ओव्या मी आपल्या समोर उल्लेख करतो. पामर करता माऊली म्हणतात, ते तुले यागवे कृत्या कृत्य नाठवे, जो करण याची नावी भलतेची करी, तो पामर आहे. विषय कोण म्हणते, संसारी जन्मे जे यज्ञ अधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगे जे मनोहर, तो विषय आहे. जिज्ञासू कोण, डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे, तैसे न विसरे जन्म काळीचे दुःख, तो जिज्ञासू आहे. आणि मुक्त कोण, म्हणून ज्ञान या पुरुखा, कृत्य करू सरळे देखा, ऐसा नाथाचा सखा बोलिला जो, हे मुक्त आहे. पण बऱ्याच मंडळीला त्या 4 व्याख्या कळाल्याच असेल असं मात्र नाही. मग गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या मी परंपरेने ऐकलेल्या 4 व्याख्या त्या आपल्या समोर ठेवतो. पामर कोण, विषयी कोण, जिज्ञासू कोण आणि मुक्त कोण. गुरुजीची व्याख्या आहे, त्यांचं बोलणं शास्त्रातलं नसलं तरी शास्त्राच्या बाहेरचं नाही, आणि शास्त्र उकाळून केलं तरी बऱ्याच वेळेला तो आशय लक्षात येईलच असं नाही, पण त्या महापुरुषाची अनुभूतीचे वाक्य असल्यामुळे तो आशय आपल्याला लक्षात येतो. त्यांनी सरळ व्याख्या केल्या, काही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, त्याचं नाव पामर आहे. जो कष्टाचं खातो, घाम गाळून खातो, अंग मेहनतीचं खातो, देरे हरी पलंगावरी दुसऱ्याच्या आयत्यावर नजर ठेवत नाही, त्याचं नाव विषयी आहे. आणि जो याच्यात वेळच घालवत नाही, चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी परी, अन्न आच्छादनावरी नाही वेळ दवडावा, तो जिज्ञासू किंवा मुमुक्षु आहे. आणि काहीही खाऊ दे, ज्याची वृत्ती अधिष्ठान स्वरूपाला सोडून खाली कधी येतच नाही, तो मुक्त आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. किंवा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबांनी एक ओवीमध्ये 4 आणले होते. आम्ही ज्ञानेश्वर बाबाची ऐकलेले त्यावेळेला. ऐशा ऐशा वकळा, घेपी जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ते बाबा म्हणतात, निर्मळा 2 घ्यायचे, निसुगा 2 घ्यायचे, झाले 4. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निर्गता मल यस्मात् निर्मळ, एक निर्मळ आहे आणि निसुग आहे. निर्मळ म्हणताना 3 मल गेलेला तो मुक्त आहे. म्हणजे काय, आवरण मल विक्षेप आवरण 3 गेलेले आहे, तो मुक्त आहे. आणि 2 गेलेले, एक जाण्याची इच्छुक आहे, तोही निर्मळच आहे ना, तो जिज्ञासू आहे. आणि निसुग म्हणजे ज्याचे निसुगात 2 घ्यायचे, निसुगामध्ये पामर आणि विषयी घ्यायचे. बाबाचे वाक्य बघा, ज्याला मनाची नाही जनाची नाही, तो पहिला निसुग पामर आहे. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही, तो दुसरा निसुग विषयी आहे. आणि आईची जागवी तो जना सरसे मनासहित, तो मुमुक्षु आहे, निर्मळ आहे. आणि जन आणि मन हा भेदच राहिला नाही, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, तो मुक्त आहे. पैकी पामर अधिकारी नाही, विषयी अधिकारी नाही. मुक्तही तो कृतार्थ झाल्यामुळे तोही अधिकारी नाही, लीला म्हणून करेल पण विधी किंकर तो नाही, तोही अधिकारी नाही. राहता राहिलेला जो ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, या आधार अधिष्ठानाचं तत्व जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, असा ज्ञातुम इच्छा जिज्ञासा किंवा मुक्तुम इच्छा मुमुक्षा, असा जो मुमुक्षु जिज्ञासू, तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी, सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. म्हणून यद्यदाचरती श्रेष्ठ तत्देवे तरोजन ते प्रमाणं कृती लोकस्वतनु वर्तते, येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. सिद्ध भूमिकेमध्ये निवृत्ती दादा आदी करून संत प्रभूती मांदियाळी हे अभंगाचे अधिकारी आहे, आणि साधक भूमिकेमध्ये आपण या अभंगाचे अधिकारी आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विषय काय, तर आधार अधिष्ठान वास्तव कोण आहे, आणि तो सर्वाधार आहे, तो सर्वाधिष्ठान आहे, तो सर्व प्रकाशक आहे. त्याचा आधार अधिष्ठान प्रकाशक कोणीही नाही, तो स्वयंप्रकाश आहे, हे प्रतिपादन करणं. आणि त्या तत्वाची प्राप्ती संता वाचून होत नाही, अशा माध्यमातून संताचाही विशेष प्रतिपादन करणं हा या अभंगाचा विषय आहे. प्रयोजन काय, जे द्वेषाद्वेष मावळले, अनिष्टाची निवृत्ती आहे. आणि ध्याती आपे आप ओसंडत, ही इष्टाची प्राप्ती आहे. म्हणजे अनिष्टाची निवृत्ती करू, इष्टाची प्राप्ती, त्यालाच म्हणा ना कारणचं वर्तमान जगन निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे प्रयोजन म्हणजे फल आहे. आणि सांगणारे निवृत्ती दादा हे प्रतिपादक आहे.
आणि सांगितलेला विषय हा प्रतिपाद्य आहे, म्हणून त्या दोन्हीमध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे, असा निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचा अनुबंध आहे. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्री संत निवृत्तीनाथ महाराज की विश्वामाजी अक्षर क्षरले साचार त्या रूपा आधार पुसशी काही. कोणीतरी एक साधक, कोणीतरी जिज्ञासू मुमुक्षू निवृत्ती दादाकडे गेला असावा आणि त्याने विचारलं, दादा साचार अक्षर या विश्वामाजी क्षरले त्या रूपा आधार काही. साचार म्हणजे त्रिकालवादी सत्य असणार, अक्षर म्हणजे अविनाशी स्वभाव आश्रय परता त्रिनाशाने विवर्जित असणार, आणि या विश्वामध्ये म्हणजे नाम रूपात्मक जगदंतपाती पदार्थामध्ये अस्थिभाती प्रिय रूपाने व्याप्त असणारं जे तत्व आहे त्याचा आधार कोण आहे असा प्रश्न केला. मग त्याचं उत्तर दिलेले आक्षेपार्थाने त्याचे आधार पुसशी काही. आता मुळात विश्व म्हणजे काय, ते साचार अक्षर तत्व कोणतं आणि त्या विश्वामध्ये कसं क्षरलेलं आहे व्यापलेलं आहे याचा विचार आपण थोडक्यात अगोदर करू. विठ्ठल 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 विठ्ठल. तर या विश्व म्हणजे काय, विश्वामध्ये नाम आणि रूप हेच विश्व आहे. इदम शब्दोदितम जगत हे मग हे म्हणताना कुठल्याही पदार्थाकडे आपण बोट दाखवलं तर त्या ठिकाणी दोन गोष्टी असतात, त्याचं काहीतरी नाव असतं आणि त्याचं काहीतरी रूप आहे. इथे मी आता बोट दाखवलं, हे काय आहे, माईक आहे. माईक हे त्याचं काय आहे, नाव आहे, आणि दिसणारं त्याचं काय आहे, रूप आहे. इकडे पाहिलं तर हे रामेश्वर नाव आहे, दिसणारं याचं रूप आहे. तिकडे पाहिलं तर सरकटे रामदासजी सरकटे हे ना, हे नाव आहे, दिसणारं त्यांचं रूप आहे. तसं आपलं प्रत्येकाचं काय आहे, प्रत्येक पदार्थाचं प्रत्येक वस्तूचं काहीतरी नाम आहे, काहीतरी त्याला रूप आहे. नाम रूप हेच विश्व आहे. आणि नामरूप हे विश्व कसं आहे, विनाशी आहे. विनाशी असणाऱ्या या विश्वामध्ये अक्षर म्हणजे अविनाशी आणि कोण साचार म्हणजे त्रिकालवादी सत्य असणारे जे तत्व क्षरले म्हणजे व्यापलेले आहे. म्हणजे या नाम रूपात्मक जगदंतपाती पदार्थामध्ये आस्तिभाती प्रिय रूपाने ते तत्व व्यापलेलं आहे. जगामध्ये पाचच गोष्टी असतात. किती? पाच. बोट दिसतात आपल्याला, बोलाल थोडस. आस्ति भाती प्रिय नाम आणि रूप किती झाले? पाच. हे काय? आस्ति भाती प्रिय नाम रूप. तुम्हाला सगळ्याला मौन आहे का? तुम्ही ठरवलेलं काही बोलायचं नाही असं नाही ना? कीर्तन माझ्या करता का आपल्या सगळ्या करता? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू, बरोबर आहे की नाही? आपण ज्ञान करून घेण्याकरता निवृत्ती दादाकडे आलो की नाही? मग तुम्ही असे मठ्ठासारखे बसू नका ना, थोडा आनंद घ्या ना. हे किती बोट? पाच बोट. मग पहिलं काय? आता मी एकदा पुन्हा सांगतो, सगळे बोलले पाहिजे. अस्ति भाती प्रिय नाम रूप. त्याला बोला पहिलं. अस्ति 2, भाती 3, प्रिय 4, नाम आणि 5 रूप. अशी किती गोष्टी आहेत? 5. त्याच्यामध्ये नाम आणि रूप बघा, हे विश्वरूपी बाळ आहे. या कारणे मी पिता, मत ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगदंबरू शब्दव्याधेमध्ये बोलतात माऊली. या कारणे मी पिता, विश्वाचा पिता. मत ब्रह्म माता, गुरुनाथ ब्रह्म पिता आहे, मत ब्रह्म माता आहे आणि जग हे बाळ आहे. म्हणजे विश्व हे बाळ आहे. मग त्याच्यात काही लेकर आईवर जातात, काही लेकर बापावर जातात, काही लेकर आई बापावर जातात, काही दोघावर जात नाही. कुठे जातात अजून मलाही मेळ लागला नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी पुरावा देऊन बोलेल आपल्याला. राम कहानी सुनो रे राम कहानी, दशरथ के राज दुलारे, कौशल्य के आंखों के तारे, भय सूर्यवंश के सूरज, रघुकुल के है उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधुभरी वाणी, राम कहानी सुनो रे राम कहानी. त्या रामायणामध्ये कैकसी ही आई आहे, विश्रवस हे बाप वडील आहे आणि त्यांची 4 बाळ आहेत. रावण, कुंभकर्ण, विभीषण, शूर्पणखा. बरोबर की नाही? मग तुम्ही बघा, ती शूर्पणखा ती कार्टी बिलकुल आईवर गेली. म्हणजे ती आई जशी विश्रवासाकडे ज्या भावनेने गेली तीच प्रभू रामचंद्राकडे गेली. आणि विवाह झाला असताना मी कुमारी काय असं सांगते. आणि ज्ञानोबराय म्हणतात, आंबुला केला जरी धावे मन, बुडती बेताईच जाती नाका.
म्हणून तिथं नागकान लक्ष्मणाकडनं छाटलं गेलं, बरोबर की नाही? म्हणजे ती आईवर गेली, तो विभीषण तो हबपच झाला, म्हणजे तो वडिलावरती गेला, विश्रवसावर गेला. आणि रावण हा आई बापावर गेला, कारण आईचे गुण त्याच्याकडे कामुकता आहे. 80,000 पत्नी आहे तरी जानकी सीतेचं हरण करतो. आणि वडिलाचा गुण त्याच्यामध्ये तपोनिष्ठा आहे, कारण 10 वेळेला आपलं शिरकमल भगवान शंकराला तो चढवतो. विचित्र विना त्याचं वाद्य आहे. तार तुटली तर 72,000 नाडे ती काढली, ती कसली सुरू केलं त्याने भजन, त्याचं तांडव नृत्य आपण बघा. म्हणजे ह्या वडिलाचा गुण आहे, बापाचा आईचा गुण आहे. पण तो कुंभकर्ण नो उभयम, तो आईचे गुण त्यात दिसत नाही, बापाचे गुण दिसत नाही. कुठे गेला मलाही मेळ लागला नाही, तुम्हाला लागला तर मला सांगा. विठला 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 विठला. तसं हे जगत विश्वरूपी बाळ आहे, आणि विश्वरूपी बाळाची आई ही अनादी शांत सदसद विलक्षण अनिर्वचनीय या सा माया, ती मायारूपी आई आहे. आणि ब्रह्मरूपी किंवा ईश्वररूपी पिता आहे. आणि त्या ब्रह्मरूपी पित्याचे या जगतरूपी बाळामध्ये या 5 पैकी 3 गुण आहे. या बोटाला काय नाव दिलं होतं आपण? गेलात तुम्ही घरी. अस्ति, छान, 2 भाती आणि 3 प्रिय. हे आस्ती भाती प्रिय हे पित्याचे गुण आहे या विश्वरूपी बाळामध्ये. आणि नाम आणि रूप हे मायारूपी मातेचे गुण आहे. आणि म्हणून म्हणतात, आणि ते साचार अक्षर तत्व या विश्वरूपी बाळामध्ये काय झालं? विश्वरूपी बाळ कोणतं? नामरूपात्मक. त्या माझी क्षरले त्यामध्ये व्याप्त झालं. कुठल्या रूपाने? अस्ति भाती प्रिय तू रूपाने. विठल 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 त्या रूपा आधार पुसती काही. आता आधार आणि अधिष्ठान असे 2 शब्द आहे. कशाला म्हणतात आधार, कशाला म्हणतात अधिष्ठान? डॉक्टर बाबा कायम पाठामध्ये सांगत असतात. सामान्य रूपाला आधार म्हणतात आणि विशेष रूपाला अधिष्ठान म्हणतात. पण मग सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात? तर बाबा त्याची व्याख्या आहे. सामान्य एकत्वकृत, विशेषस्तु पृथक्कृतः. एकत्र करून दाखवतं त्याला सामान्य म्हणतात, आणि वेगळं करून दाखवतं त्याला विशेष म्हणतात. एकत्र करून दाखवतं ते सामान्य, म्हणजे अधिक देशात राहतं ते सामान्य, आणि कमी देशात राहतं ते विशेष असंही म्हणा. किंवा विचारसागर ग्रंथामध्ये त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. सामान्य कशाला म्हणतात, विशेष कशाला म्हणतात? भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिन्न होऊन भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते त्याला सामान्य म्हणतात. आणि भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही पण प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही त्याला विशेष म्हणतात. आता थोडस माझ्याकडे बघा सगळे. आपण हे 3 बोटाला पुन्हा 3 नावं देऊ. इदम, अयम आणि इयम. किती झाली? मी पुन्हा सांगतो, नंतर बोलण्याची जबाबदारी तुमची आहे. इदम, अयम, इयम. हे काय? इदम, अयम, इयम. इदम किंचित हे सामान्य रूप आहे. अयम सर्पहा हे भ्रांत रूप आहे. आणि इयम रज्जू हे त्याचं विशेष रूप आहे. तर ही इयम रज्जू, इदम किंचित आणि मध्ये अयम सर्पहा, हे 3ही कोणाचे रूप आहेत? रज्जूचेच आहे. पण ती रज्जू आरंभी आपल्याला इदम किंचित हे काहीतरी आहे असं कळतं, कारण मंद अंधकार असतो, स्पष्ट प्रकाश नसतो, गडद अंधकार नसतो. त्याला सांज वेळ म्हणतात, सायंकाळ, झावळ झावळ. आणि त्या वेळेला समोर रस्त्यात काहीतरी लांब काहीतरी पडलेलं आहे असं वाटतं. पण मग हे काहीतरी आहे असं कळतं, हे ज्ञान आहे. हे काहीतरी कळतं, इदम किंचित हे ज्ञान आहे. इदम किम अहम न जानामी विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. हे काहीतरी आहे ज्ञान, आणि नेमकं काय कळत नाही हे विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळे हे इदम किंचित झालं. मग ते अज्ञानामुळे काय होतं? ते अज्ञान गप्प बसत नाही, त्याच्यामुळे भ्रम होतो. अयम सर्पहा हा साप आहे असं भ्रम होतो. अरे बाप केवढा मोठा हा साप आहे ना, सर्पाचा भ्रम होतो. आणि ज्या वेळेला हा सर्पाचा भ्रम कुठपर्यंत राहतो? नाथबाबा म्हणतात, रज्जुवरी भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर, अथवा मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढळेना. तिथे असा मोठा गर्जर केला, वाद्य वाजवलं आहे ना. काय? रज्जुवरी भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर, अथवा मंत्राचा उच्चार, ओम ऐम ग्रीम क्लीम फट आहे ना, असा मंत्राचा उच्चार केला, वाच्याचा गजर केला, तरी सर्प अनुमात्र ढळेना. का ढळत नाही? का हलत नाही? का जात नाही? त्याचं उत्तर वेदांत देतो. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं
ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. मग जे म्हणजे कोण? अयम सर्पहा, ज्याच्या म्हणजे कोणाच्या? इयम रज्जूच्या अज्ञानाने भासला. कारण इयम रज्जूचं त्यावेळेला इयम रूपाने अज्ञान आहे, इदम रूपाने ज्ञान आहे. म्हणजे सामान्य ज्ञान आहे आणि विशेष अज्ञान आहे. त्यामुळे अयम सर्प हा भासलेला आहे. तो कोणाच्या अज्ञानाने? इयम रज्जूच्या. मग तो कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होईल? इयम रज्जू. ज्यावेळेला रज्जू इयम रूपाने कळेल त्यावेळेला अयम सर्प राहणार नाही. मग इदम आणि इयम हे दोन रूप आपल्याला इथे पाहिजे. मग इदम हे कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे रज्जूचं. आणि इयम हे तिचं विशेष रूप आहे आणि अयम हे त्याचं भ्रांत रूप आहे. लक्षात आलं? तसंच हे जे ब्रह्मतत्व आहे, परमात्मा आहे, त्याचं सत हे सामान्य रूप आहे. चिद आनंद कुटस्थ नित्य मुक्त बुद्ध हे त्याचं विशेष रूप आहे. पण जसं रज्जूचं या रूपाचं ज्ञान होतं इदमचं आणि इयम होत नाही त्यावेळेला सर्प दिसतो. आणि त्या इयम रज्जूची सत्यता या भ्रांत सर्पाच्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येते. तसंच ज्या वेळेला सद्रूपाने आहे रूपाने सनगटा सनपटा घट आहे पट आहे मी आहे माझं शरीर आहे माझे घरदार आहे असं त्याचं सामान्य रूपाने सत्रूपाचं ज्ञान होतं आहे रूपाने. त्यावेळेला अहम देहोस्मी म्हणजे देहाबद्दल अहम अध्यास, देह समतीबद्दल मम अध्यास आणि समष्टी जगताचा अध्यास. आणि ती सत्यता असते अधिष्ठान ब्रह्माची आणि वाटते कोणाची? जगताची. मग म्हणजे रज्जू सर्पाकार भासेले जगत, हे जगत आपल्याला प्रतीतीला येतं. आणि मग हे जगत आपल्याला प्रतीतीला येतं तर या जगताची निवृत्ती होण्याकरता आपल्याला त्या इयम प्रमाणे त्या सच्चिद आनंद असणारं ब्रह्म, आणि ते ब्रह्म सुद्धा परोक्ष रूपाने नाही अपरोक्ष रूपाने अहम ब्रह्मास्मी या रूपाने ज्ञान व्हावं लागतं. आणि मग त्यावेळेला कळतं का विश्वा माझी अक्षर शरले साचार, त्या रूपा आधार पुसशी काही. आधार आणि अधिष्ठान दोन शब्द आहेत. सामान्य रूपाला आधार म्हणतात, इदम किंचित हे आधार आहे, आणि विशेष रूपाला अधिष्ठान म्हणतात. तर हे काहीतरी आहे, ही कोण होती? रज्जू. हे आधार आहे कोणाचं? अयम सर्पाचं. आणि इयम रज्जू हे अधिष्ठान आहे. निरधिष्ठानो कुतो भ्रमा. मग सामान्य रूप झालं आधार, विशेष रूप झालं अधिष्ठान. तसं सद्रूप आहे जगताचा आधार आणि विशेष रूप आहे जगताचं अधिष्ठान. आणि असा जगताचा आधार जो आहे, जगतात सर्वाधार सर्वाधिष्ठान सर्व प्रकाशक असा असणारा जो परमात्मा आहे, त्या रूपा आधार पुससी काही. त्या रूपाचा कोण आधार आहे हा प्रश्न काय विचारतोस? विठ्ठल 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 कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे सर्वाचा आधार आहे त्याचा कोण आधार? त्याचा कोणी आधार नाही. याचा अर्थ तू निराधार आहे असं नाही, त्याचा आधार तोच आहे. म्हणजे तोच त्याचा आधार कसा होईल? स्वस्कंदारोहण नावाचा दोष येईल. तर हे बोलायची भाषा आहे. म्हणजे आधार रूपानेच तो आहे. आधार रूप सर्व आधार जो आहे त्याचा आधार दुसरा कोणी नाही, तो सर्वांचा आधार आहे. सर्व प्रकाशक जो आहे त्याचा प्रकाशक कोणी नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व. सगळ्या जगात प्रकाशित करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. असा सर्वाधार तो आहे, सर्व प्रकाशक तो आहे, सर्वाधिष्ठान तो आहे. आणि म्हणून त्याचा आधार कोण, त्याचा अधिष्ठान कोण हा तुझा प्रश्नच निरर्थक आहे. असं बोल. हे जे सर्व दिसतं त्या सर्व विश्वाचा आधार कोण? मग आम्ही सांगू तो साचार अक्षर तत्व जे विश्वामध्ये क्षरलेलं आहे, व्याप्त झालेल्या अस्थिभाती रूपाने, ते या सर्वाचा आधार आहे, ते या सर्वाचा प्रकाशक आहे, ते या सर्वाचा अधिष्ठान आहे. नवे नवे या विश्वरूपाने देखील तोच आहे आणि विश्वेश रूपाने देखील तोच आहे. एकटाचे आसोनी एकला, एकटाचे आसोनी एकला, विश्वे विश्वाकार होऊन या ठेला, विश्वे विश्वाकार होऊन या ठेला. जया परी हो तैसा गमला, जया परी हो तैसा गमला. नंद नंदन आचो जांबुला, नंद नंदन तो जांबुला.
आईच्या गवळणी त्या बोलती परस्परी आईच्या गवळणी त्या बोलती परस्परी आईच्या गवळणीच्या बोलती परस्परी आईच्या गवळणीच्या बोलती परस्परी. जसे एक उदाहरण म्हणून बघा, काय एक एकटाची असून एकला जया परी व तैसाची गमला विश्वी विश्वा विश्वी विश्वाकार होऊन या ठेला नंद नंदन असो जांबुलावो आईशा गवळणी त्या बोलती परस्परी. एक एकटाच असून एकला आणि विश्वी विश्वाकार होऊन या ठेला आणि तो विश्वरूपाने तोच नटलेला आहे, विश्वेश रूपाने तोच आहे आणि त्याला आधार काय हे जर तू विचारत असेल. आता एक फोटो बघा, आपल्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, पटकन बोला. आदिनाथ गुरु सकळ चिताचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे ज्ञानदेवाचार. आता उलट जायचं, मग आता गहिनीला प्रसाद कोणी दिला? निवृत्ती दादाने. निवृत्ती दादाला प्रसाद कोणी दिला? गहिनीनाथाने. गहिनीनाथाला प्रसाद कोणी दिला? गोरक्षनाथाने. गोरक्षनाथाला प्रसाद कोणी दिला? मच्छिंद्रनाथाने. मच्छिंद्रनाथाला प्रसाद कोणी दिला? आदिनाथाने. आणि आदिनाथाला कोणी दिला? हा प्रश्न करणारा मूर्ख आहे है ना. आदिनाथाला अरे आदिनाथ शब्दाचंच उत्तर आहे. आदी, सर्वांच्या आदी जो नाथ आहे तो आदिनाथ आदी. मग त्याच्या आधी कोण? त्याच्या आधी कोणी नाही. मग त्याच्या आधी कोणी नाही आणि त्याला प्रसाद कोणी दिला हे बोलणं वेडेपणाचं नाही का? तसं सर्वाधार जो आहे, सर्व प्रकाशक जो आहे, सर्वाधिष्ठान जो आहे त्याचा आधार कोण हे बोलणं हे निरर्थक आहे, कारण तो अनादी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता त्या अनादीमध्येही आमचे मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य 4 प्रकार सांगायचे. अनादी अनंत, साधी शांत, साधी अनंत आणि अनादी शांत. अनादी अनंत कोण? उत्तर आहे भगवंत. साधी शांत कोण? उत्तर आहे जंत जीव तुम्ही आहात. आणि अनादी शांत कोण आहे? हे विश्व. अनादी शांत आहे, ते कधी उत्पन्न झालं सांगता येत नाही, पण याचा अंत आपल्याला करता येतो. अनादी शांत आहे. आणि साधी अनंत कोण? या विश्वाचा अंत करणारं ब्रह्मज्ञान. तुम्हाला ते कसं काय साधी अनंत? बाबा म्हणत असतात वृत्ती रूपाने साधी आणि स्वरूप रूपाने अनादी. विठला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज. मग आता असणारा त्याचा आधार कोण, त्याचा अधिष्ठान कोण हा प्रश्न निरर्थक आहे असं त्या साधकाला समजून सांगतात. आणि वस्तुस्थितीने पाहिलं तर हे दिसणारं विश्व आणि विश्वाचाही स्वामी दुसरा तिसरा कोण नसून तोच आहे जो सर्वाधार सर्वाधिष्ठान सर्व प्रकाशक आहे. तोच विश्वरूपाने तोच नटला आणि विश्वाचा स्वामी देखील तोच आहे. ज्या ठिकाणी द्वेष आणि अद्वेष ही भावनाच राहिली नाही असं बोलतात. आपणाची विश्व आपणाचे विश्वेश आपणाची विश्व आपणाचे विश्वेश आपणाचे विश्व आपणाचे विश्वेश आपणाचे विश्व आपणाचे विश्वेश. जेथे द्वेष द्वेष मावळले जेथे द्वेष द्वेष मावळले आपणाची विश्व आपणाचे विश्वेश आपणाची विश्व आपणाचे विश्वेश. जेथे द्वेष द्वेष मावळले जेथे द्वेष द्वेष मावळले आपणाची विश्व आपणाचे विश्वेश आपणाचे विश्व आपणाचे विश्वेश आपणाचे विश्व आपणाचे विश्वेश. जेथे द्वेषा द्वेष मावळले जेथे द्वेषा द्वेष मावळले जेथे द्वेषा द्वेष मावळले. आपणची विश्व आपणची विश्वेश. विश्व हे तोच आहे आणि विश्वेश विश्वाचा स्वामी देखील तोच आहे. असं कसं होऊ शकेल? अहो द्रष्टा दृश्यात भिन्न.
द्रष्टा कधी दृश्यहून भिन्न असतो. मग विश्व जर दृश्य आहे आणि तो परमात्मा जर द्रष्टा प्रकाशक आहे तर तो विश्व कसा होईल? विठाला 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 विठाला. हो. तर त्याचं उत्तर असं आहे, जे विवर्त उपादान कारण असतं तेही भिन्न राहतं, जे परिणामी उपादान कारण आहे तेही वेगळं राहतं, पण जे अभिनिमित्त उपादान कारण आहे ते मात्र विश्व विश्वेश होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा ना, निमित्त कारण हे कार्य निर्माण केल्याच्या नंतर त्यापासून भिन्नच राहतं. सहकारी कारण म्हणजे निमित्त कारण म्हणजे कुंभार घट निर्माण केला तर घटावून तो भिन्नच आहे. अंबर कुंभाराने घट निर्माण केला, कुंभार गेला तर त्याच्याच अंत्यंतराला काम येतो घट फिरवायला. म्हणजे तो त्यापासून भिन्न राहतो. ते सहकारी कारण दंडचक्र हेही त्या घटापासून भिन्नच आहे, पण उपादान कारण त्या घटापासून भिन्न नाही, त्याच्याशी अभिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उपादान कारण मृतिका ते घटाशी अभिन्न आहे. तसं या जगताचं परिणामी उपादान कारण माया आहे, विवर्त उपादान कारण ब्रह्म आहे आणि अभिन्न निमित्त उपादान कारण हा विश्वेश आहे. तो निमित्त उपादानाशी अभिन्न म्हणून अभिन्न निमित्त उपादान म्हणजे निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. उपादान कारण त्याला म्हणतात कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते उपादान कारण. जसं घटाचं उपादान कारण माती, मृतिकेचा घटात प्रवेश आहे, घट माती काढली तर घटाची माती होईल म्हणजे घट शिल्लक राहणार नाही. आणि त्याचं निमित्त कारण कुंभार आहे, भूमी आतून स्वयंभक आहे, घड्या गाडग्याची निकती कुंभ परिते कुलालमतीची गर्भ उमटले की. मग त्याचं निमित्त कारण कोण झाला? कुंभार. आणि उपादान कारण कोण झालं? माती. पण मग घटाच्या बाबतीत जे उपादान कारण आहे ते निमित्त कारण आहे, जे निमित्त कारण आहे ते उपादान कारण आहे. पण या विश्वरूपी घटाच्या बाबतीत हा विश्वेश तोच उपादान कारण आहे आणि तोच निमित्त कारण आहे. कारण विश्वेश म्हणजे ईश्वर आणि ईश्वर मायाबिंब वशकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वरा. व्यापक असणारी शुद्ध सत्व होती माया म्हणजे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, अधिष्ठान ब्रह्मचैतन्याच्या आचरण राहणारे शुद्ध सत्व होती माया आणि त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणतात. मग त्या ईश्वरामध्ये माया अंश आहे जो परिणामी उपादान कारण आहे आणि चैतन्य अंश आहे जो विवर्त उपादान कारण आहे. आणि विवर्ताला म्हणा निमित्त आणि मायाला म्हणा उपादान, हे दोन्ही त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून निमित्त उपादानाशी अभिन्न असा अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा ईश्वर तो माया प्राधान्य विश्वरूपाने तो नटलेला आहे आणि चैतन्य प्राधान्याने त्याच माया उपाधीचा स्वीकार करून या विश्वाचा स्वामित्व झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपणच विश्व आपणची विश्वेश जेथ द्वेषा द्वेष मावळले. आता मुळात विश्वेश काही मानतच नाही. विश्वेश कंसात ईश्वर, ते ईश्वरच मानत नाही, देवच मानत नाही. त्याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. काय? विश्वेश आणि विश्व हे दोन्ही मानत नाही, हा एक वर्ग आहे. विश्वेश आणि विश्व दोन्ही मानतो, हा दुसरा वर्ग आहे. विश्व मानतो पण विश्वेश मानत नाही, हा तिसरा वर्ग आहे. आणि विश्वेश मानतो पण विश्व मानत नाही, हा चौथा वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता विश्व आणि विश्वेश दोन्ही मानत नाही. शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, स्वलक्षणम स्वलक्षणम, दुःखम दुःखम, सौत्रांतिक माध्यमिक वैभाषिक योगाचार हे विश्व मानतात का विश्वेश मानतात? दोन्ही मानत नाही. बरं, विश्व मानतात पण विश्वेश मानत नाही, चार्वाक जैनात. आणि विश्व विश्वेश दोन्ही मानतात रामानुजाचार्यांनी. म्हणजे सांख्ययोग, न्यायवैशिक, पूर्वमीमांसा इथपर्यंत 5 आस्तिक दर्शनकार विश्वही मानतात, विश्वेशही मानतात, पण दोन्ही सत्य मानतात. पण हे दोन्ही सत्य नाही. एका म्यानमध्ये 2 तलवार बसत नाही, तसे 2 सत्य होणार नाही ना, द्वैतापत्ती. मग विश्व आणि विश्वेश दोन्ही मानतात हे आणि दोन्ही सत्य मानतात, हा वर्ग. आणि विश्व आणि विश्वेश दोन्ही न मानणारे नास्तिक, कोण म्हटलं आपण, बौद्ध आदी, हे विश्व विश्वेश दोन्ही मानत नाही. चार्वाक आदी विश्व मानतात, विश्वेश मानत नाही. रामानुजादी आचार्य हे विश्व विश्वेश दोन्ही सत्य मानतात आणि केवळ अद्वैतामध्ये विश्वेश मानतात, विश्व मानत नाही. पण माझं बोलणं जरा धाडसच वाटलं, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, नाही तर मला काही चुकत असलं तर नंतर सांगा. पण विश्वेश मानता तर विश्वेश मानता विश्व मानत नाही, हा वदत व्याघात नावाचा दोष आहे. विश्वेश कोण? विश्व ईशनात ईश्वर, हा विश्वाचा ईशन कोण करेल? विश्व असेल तर करेल का नसेल तर करेल. मग विश्व नाही आणि त्याला विश्वेश म्हणायचं, वदत व्याघात दोष आहे. म्हणून
विश्वाचं ईशन करण्याकरता पहिले विश्व असलं पाहिजे आणि मग तो विश्वच ठरेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. मग काय करायचं तर विश्व आणि विश्वेश दोन्ही नाही हेही मत असंगत आहे. विश्व आहे विश्वेश नाही हे असंगत आहे. विश्वेश आहे विश्व नाही हेही असंगत आहे. विश्व विश्वेश दोन्ही सत्य आहे हेही असंगत आहे. मग सुसंगत काय आहे? सुसंगत मत आहे विश्व आणि विश्वेश दोन्ही आहे पण त्यात विश्व मिथ्य आहे आणि विश्वेश सत्य आहे. म्हणून हाच वेदांताचा सिद्धांत आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उत्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. आणि त्या ब्रह्मालाच माया उपाधीचा स्वीकार माया उपाधी लागला म्हणून विश्वेश नाव आलं. आणि त्या माया उपाधीमुळे जे निर्माण केलं त्याला विश्व नाव आलं. पहिले कोटीचे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यचे होते पाही कान्होबा तेरे तेरे ते एक ढालगज ही. आणि मग त्याच्याद्वारा त्या विश्वेशाने हे विश्व निर्माण केलं. पण हे विश्व त्याच्याहून भिन्न नाही कारण नामरूप आहे त्या माया हा त्याचाच अंश आहे ना. विश्वेशाचा सोपाधिक परमात्म्याचा अंश तोच आहे. म्हणजे विश्वरूपाने झाला कोण तोच आणि विश्वाचा नियंताही झाला कोण तोच. म्हणून आपणची विश्व आपणची विश्वेश. आणि मग विश्व आणि विश्वेश हे बोलायला दोन आहे असायला एक असल्यामुळे त्याच्यामध्ये भिन्न द्वेष करायला दुसरा कोणी नाही म्हणून द्वेष तोही संपला. आणि मैत्री करण्याकरता दुसरा कोणी नाही म्हणून अद्वेष तोही संपला. आपणची विश्व आपणची विश्वेश जेत द्वेषा द्वेष मावळले. बरं पण मग आम्हालाही वाटतं कारण जीवनात खरं दुःख काय असेल तर हा द्वेष दुःख देतो मनुष्याला. द्वेष असा एक जेव्हा आपण तो द्वेष कार्यकारी होईल तेव्हा तो दुसऱ्याला दुःख देईल. पण त्याचा करत असताना अगोदर आपल्याला जाळतो तो द्वेष. म्हणून हा द्वेष आमचा जावा आणि द्वेष सापेक्ष असणार आद्वेष तोही जावा आणि निरपेक्षित स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी याकरता आम्ही काय करावं. निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप. 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 जाती आपे आप ओ संडत. जाती आपे आप ओ संडत. आपणची विश्व आपणची विश्वेश. आपणची विश्व आपणची विश्वेश. जाती आपे आप ओ संडत. जाती आपे आप ओ संडत. आपणची विश्व आपणची विश्वेश. आपणची विश्व आपणची विश्वेश. विश्वेश विश्वेश. निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप. ज्या ठिकाणी द्वेष आणि अद्वेष द्वेष सापेक्ष अद्वेष अद्वेष सापेक्ष द्वेष हे दोन्ही मावळलेलं आहे. ज्या ठिकाणी द्वैत संपलेला आहे केवळ अद्वैत दृंगमात्र स्थिती आहे. त्या स्थितीचा लाभ आम्हाला व्हावा असं वाटत असेल तर काय करावं. मग म्हटले संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. हेने साधती साधने सुटती भवाची बंधने. संता समीपती रूप आहे त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे संताजवळ गेलं पाहिजे. म्हणून बाबा काय पाठात एक श्लोक सांगत असतात सदा संतोपी गंतव्या यद्यपि न उपदेशन्ति ते स्वैर कथा तेषाम उपदेशा भवन्तितः. नेहमी मनुष्याने संताकडे जावं का त्यांनी आपल्याला उपदेश नाही केला इकडल्या तिकडल्या गोष्टी जरी त्यांनी केल्या तर सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय म्हणतात किंवा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायाचे शिकविते निळोबरायचे गुरु म्हणतात. त्यांच्या सहज जरी गोष्टी ऐकल्या तरी आपलं कल्याण आहे आणि सामान्य जीवाच्या सहज जरी गोष्टी ऐकल्या तर त्यात आपलं वाटोळ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे फुले बाबाचे शब्द आहे. म्हणून बघा प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक वक्ता प्रत्येक व्याख्याता कथाकार कीर्तनकार प्रवचनकार अनुभव सांगताना अनुभव आले अंगात ते या जगात येत ते तुकोबरायाचा अनुभव सांगतो आपला नाही. फुले बाबा म्हणायचे आपला अनुभव का सांगत नाही. काही एका साध्या काही प्रश्न केला आम्हाला काय अनुभव नाही का मग आमचा अनुभव का सांगत नाही संताचाच का सांगतात म्हणले असं तू
तुझा अनुभव सांगितला तर समोरच्याचं कल्याण तर होणार नाही, पण कल्याणची जवळची झाल्याशिवाय राहणार नाही. कंसात भिवंडी. आणि संतांचा अनुभव सांगितला तर त्याचं कल्याणच होणार, म्हणून संतांचा अनुभव सांगितला जातो. विठ्ठल विठ्ठल हरी हरी विठ्ठल विठ्ठल. निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप. आपण सुरुवातीलाच बोलू, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्वे जीवन मुक्तम. तिथपर्यंत घेऊन जाणारा संत संघ आहे. पण मग संत तरी कोण? नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. कुणाला म्हणतात संत? संताचं काय लक्षण आहे? माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. नाम रूपात्मक जगत, त्याचं कारण माया आणि त्याचे अधिष्ठान ब्रह्म, त्याला आत्मत्वाने जे स्वीकारतात आणि तेच प्रत्यक्ष साधकालाही करून देतात, त्यांचं नाव संत आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल. आत्मज्ञाने चोखडी संत हे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. चोखट आत्मज्ञान, शुद्ध आत्मज्ञान ज्यांच्याकडे आहे ते आहे संत. किंवा विपाय आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता, लाभू अति. विपाय म्हणजे कळत न कळत जरी आपल्याला त्यांची आठवण झाली तरी त्यांची जी स्थिती आहे ती आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून माऊली म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, दिपी दिशे पाहता आपुलीच वस्तू, हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता किवसावे, म्हणून वानावे ऐकावे ते ती सदा, ते साधवा शांतरागा कामक्रोध विवर्जिता, ब्रुवंतियन महाराज तत्संसार निवर्तकम. काय त्याच्या वचनाची ताकद आहे. विद्यारण्य स्वामी पंचदशीच्या पहिल्याच प्रकरणामध्ये म्हणतात, त्यांचं परोक्ष वचन आणि अपरोक्ष वचन. परोक्ष आत्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम कंसाचा अर्थवाद असेल, पण त्यांच्या वचनामध्ये ताकद आहे की बुद्धिपूर्वक केलेलं आपलं पाप सुद्धा त्या संतांच्या वचनाने ते दग्ध होऊ शकतं, असं त्यांच्या परोक्ष वचनाचं सामर्थ्य आहे. आणि अपरोक्ष आत्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम संसार कारण अज्ञान तमसश्चंड भास्कर, असं संतांच्या वचनाचं सामर्थ्य आहे. संताकडे सामर्थ्य आहे, म्हणून अशा संता जवळ, समीप म्हणजे जवळ. कारण ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. त्याचं निजधाम त्याला आवडत नाही, ते त्यागून सुद्धा संतांच्या सहवासात येतो, त्यालाही विश्रांती घ्यावी वाटते. मग नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पभरी, संतांचे सुख झाले आ देवा, म्हणून सेवा करी त्यांची. म्हणून तो सांगतो, नाहम वसामी वैकुंठे न योगिनाम हृदयो, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदः, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. म्हणून निवृत्ती दादा म्हणतात, निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप, संतांच्या जवळ आहे. मग ती रूप, ती स्थिती, ती दशा, ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर इतरत्र कुठे जाऊ नये आणि संतकडे गेल्याशिवाय राहू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग अशा संतांकडे ती रूप असल्यामुळे त्यांच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर जी त्यांची स्थिती आहे ती स्थिती आपल्याला प्राप्त होती. त्यांच्या ठिकाणी द्वेष आहे का अद्वेष आहे, दोन्ही नाही, दोन्ही मावळले. बाबा गोष्ट सांगत असतात, शिवानंद स्वामी ऋषिकेशचे इस्लाम आणि हिंदूची दंगल मातली होती. आणि मग एक धर्मद्वेष्टा, त्याच्या हातामध्ये खड्ग आहे, तलवार आहे, आणि ते शिवानंद स्वामी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं त्या आपल्या छंदामध्ये ते चालले.
आणि हा हिंदू साधू आहे, याचा नाश केला तर बरेच हिंदूला ते म्हणजे एक प्रकारचा हानी होईल, आणि म्हणून त्यांनी ती तलवार घेतली आणि त्यांच्या भुजावर घातली आणि हातच गळून पडला. पण तरी त्यांना भान नाही. देहीचे विदेही भोगुदशा, ते पुढे चाललेत. पण शेवटी मनुष्याचं आतलं अंतकरण असतं ना, त्या दोष त्याचा बाजूला गेला. तो म्हणायला लागला, अरे या साधूला याचं खबर सुद्धा नाही, ध्यान सुद्धा नाही. तो धावत गेला, गरबाडा लोळायला लागला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. अरे झालं काय, का लोळतोस? अहो म्हटले, मी द्वेषापोटी तुमचा हात तोडला. हात तोडला? कुठे आहे? म्हणजे तो काय मागे पडला, हे घेऊन घेऊन आलेत. बाबा म्हणत असतो, तो लावला आणि तो जसला तसा झाला. जे द्वेषा द्वेष मावळले हा भावा. दुसरं बाबा ते उडिया बाबाची कथा सांगत असतात. उडिया बाबा पाठ सांगायचे, दुसरी पाठ सांगायचे. पण उडिया बाबाचं पाठ सांगणं थोडस सगळ्याला रुचणारं पचणारं असल्यामुळे तिकडे राहायचं जास्त येऊ लागलं. त्या दुसऱ्या महात्म्याकडे कोणी येईना. त्याला झाला त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण, आणि तो आला तिथे. आल्याच्या नंतर तो बाहेरून असा उभ्याने असा बाहेरून टिकून बोलायला लागला. मग ते पाठामध्ये विक्षेप होऊ लागला. ते साधक म्हणला, बघू का याच्याकडे जरा. नाही म्हटले, तो काय आपल्याला बोलत नाही, आपला पाठ चालू द्या. आपल्याला बोलत नाही म्हटल्याच्या नंतर बाबा सांगतात, तो तिकून बोलायला लागला, अरे तुला बोलतो, तुला बोलतो म्हटल्याच्या नंतर म्हणले, तुला मला जरी बोलला ना, तो स्थूल देहाला बोलतो. इंद्रिय आणि पराण्यावर इंद्रिय परमन मनसत्तू पराबुद्धी योग बुद्धी परत तो स्थूल देहाला बोलतो. स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म देहात आत कारण देह आहे, कारण देहाच्या आत महाकारण देह आहे, आणि त्याच्या आत मी आहे. मी तिथातीत आहे, मी सगळ्याच्या आतीत आहे. तो मला काय बोलू शकतो? माझ्यापर्यंत त्याची मजलच नाही. त्याला राग आला, तो तिथपर्यंत आला. अरे तुला बोलतो, अरे म्हटले या स्थूल देहाला बोलू शकतो. फार झालं तो सूक्ष्म देहाला, कारण हे सूक्ष्म देहाला सुख दुःखाची भोगत, पण माझ्यापर्यंत त्याची मजल नाही. त्याला राग आला, आणि मग त्याने असं ते गचुर धरलं त्यांचं, आणि हालायला लागला, तुला बोलतो. तर त्याला ते आता काय क्रोधात भोग समूहात स्मृतिभ्रमात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती. त्याच्या हातात धारदार शस्त्र घातलं आणि त्यांनी त्यांच्या मानेवर घातलं. मानेवर घातल्याच्या नंतर एक दोन शिरा तुटल्या त्यांच्या. त्याही अवस्थेत ते म्हटले, हे बघा, माझ्या आत्मस्वरूप नैनम छिंदती शस्त्राणी नैनम धरती पावका न चैनम क्लेदे आपण न शिवशेती मारुतः अच्छित्ते मला ह्यो यमक्लेदे शिवशेवचे नित्य सर्व तानुर सनातना. मी कठे आहे नाही, कठे गए नाही, मला तो मारू शकत नाही. मी आत्मतत्वाने हजराम आहे, त्याला काही शिक्षा करू नका. आणि असं म्हणून त्याच्यात त्यांचा देह पडला. पण द्वेष मावळले. आणि ही स्थिती त्या महात्म्याची असते. एक योग आपल्याकडे 2-3 मिनिटं आहे. योग वैशिष्ट्यामधला एक छोटासा प्रसंग सांगून आपण थांबू. विठ्ठल 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 विठ्ठल. वेदांतामध्ये नाशाचे काही प्रकार आहेत. स्वभावनाश, आश्रयनाश, परतानाश, कारणनाश, कार्यनाश, सावशेषनाश, निरावशेषनाश, असे अनेक प्रकार आहेत. त्यातले एक संबंधी नाशाचा प्रकार. म्हणजे हल्ली लोक किडनॅप करतात ना, पळून नेतात एखाद्याला, कारण ज्याचं त्या व्यक्तीचं मन जिथं गुंतलेलं आहे ती व्यक्ती हरण केली तर तो बरोबर आपल्या ताब्यात येतो. हा प्रकार आहे. तसं संबंधित नाश केला का याचा नाश वेगळा करावा लागणार नाही, असं म्हणून एक राजर्षी आहे आणि एक ब्रह्मर्षी आहे. राजर्षी कोण आहे? राजे असं ऋषितुल्य जीवन आहे, ते राजर्षी विश्वामित्र आहे. ब्रह्मर्षी कोण आहे? ब्रह्मर्षाचं ऋषी हा ब्रह्मर्षी आहे वशिष्ठजी आहे. आणि मग वशिष्ठांना ब्रह्मर्षी म्हणायचे, यांना राजर्षी म्हणायचे. यांना वाटायचं आपल्याला देखील ब्रह्मर्षी म्हणावं, कारण धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजम बलम बलम ते आपल्याला प्राप्त व्हावं. पण ते वशिष्ठ काही म्हणायचे नाही. मग म्हणायचे, हे थेरड मरत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणी ब्रह्मर्षी म्हणत नाही. अक्षरशः त्यांची मुलं मारलेत त्यांनी. मुलं मारले तरीही ब्रह्मर्षी म्हणत नाही. मग ठीक आहे, आता यांनाच ठेवायचं नाही. एका झाडावर ते कुटी तिथे आश्रम आहे, तिथे झाडावर जाऊन एक पाशार घेऊन वर बसलेत, आणि हे सायंकाळी जायचा आणि यांचा कार्यक्रम ग्रुप आहे ठरलं त्यांनी. पण मग ते शरद पौर्णिमेचा धवलचंद्र षोडशकलयुक्त आकाशामध्ये उदयाला आलेला आहे, आणि माता अरुंधती आणि वशिष्ठ महामुनी त्यांच्या भार्या सहित ते दोघं बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या धवलचंद्राकडे बघून ते अरुंधती त्यांची भार्या वशिष्ठांची पत्नी त्यांना म्हणते, स्वामी धनी, या चंद्राचं कसं तुम्ही वर्णन करणार? काय धवल तेज आहे, कशी याला उपमा देऊन तुम्ही याचं निरूपण करणार, वर्णन करणार, जरा सांगा बघू मला. ते काय बाबा म्हणतात, शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे निरसतुलु विरसती आग्रे, आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने काही साहित्यिक भाषेत काही वर्णन कराल का? काय काय दिव्य धवल तेज आहे. अगं म्हटली वेडी, या चंद्राचं तेज काय घेऊन बसली? माझ्या विश्वमित्राच्या तपाचं तेज याच्यापेक्षा 1000 पट जास्त आहे. कोणाच्या बद्दल बोलतात? ज्यांनी त्यांची बाळं मारली, म्हणजे आता त्यांना मारायला तयार आहे, त्यांच्याबद्दल हे बोलतात. हे विश्वमित्र ऐकतात. त्यांच्या हातातला धोंडा कधी गळून पडला त्यांनाच कळालं नाही. खाली उतरले आणि घाली लोटांगण मोकळे आपलं नाही, घाली लोटांगण वंदीनं ठरडं साष्टांग प्रणिपात केला श्री संताची माथा चरणावरी. त्यावेळेला ते म्हणतात, एवढी किलो नम्रता नको, एक पावशेर पुरीशी आहे. कुठा म्हटले ब्रह्मर्षी. अहो म्हटले, हेच वाक्य जर पूर्वी बोलला असता तेवढा अनर्थ कशाला घडला असता, आहे ना. ते म्हटले, पण तुम्हाला माझ्या पुराव्याचं माझ्याकडनं ते यावं असं का वाटतं? म्हणजे तुमचं रिमोट तुम्ही दुसऱ्याच्या हातात का देता? विठ्ठला 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 विठ्ठला.
दर्शन कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा स्वकर्म सूत्रेन ग्रथितो हि लोका अहम करोती येती व्रथाभिमाना. त्यामुळे आपल्याला कोणी सुख देत नाही, आपल्याला कोणी दुःख देत नाही. आपणच आपल्या सुखाला दुःखाला कारण आहोत. आणि कारोता विन लगे बहुता आपल्या संचिता वाचून या. पण हे सगळे भाव ज्या ठिकाणी माघारी सरतात ते अधिष्ठान आहे. ज्या ठिकाणी द्वेषाद्वेष मावळलेले आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताविना प्राप्ती नाही. आणि संतांच्या ठिकाणी जर गेलं तर ध्याती आपे आप ओसंड आपोआप. म्हणजे ते योग वशिष्ठ ते जय प्रभूचं वाक्य काय आहे? कुछ किए बगर जिसके सानिध्य में सच्ची शांती लाभती हो बोले वही महात्मा आहे. काहीच करायची गरज नाही. त्यांच्या सानिध्यात गेलं का वाटतं का याच्यापेक्षा मोक्षन ब्रह्मन हे काहीच नाही. आणि आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. बाबाच्या सानिध्यात गेलं का वाटतं याच्यापेक्षा मुक्तीचं सुख, जीवन मुक्ती, विधेय मुक्ती काय असेल याच्या पलीकडे ती असूच शकत नाही. याचं कारण आहे ते तत्व त्यांच्या चरण सानिध्यात येऊन त्यांच्या चरणाची सेवा करत आहे. कारण निवृत्ती म्हणे ते रूप संता जवळी. आणि कोणाचं बघायचंच म्हटलं तर नाथबाबाकडे बघा ना. 36 वर्ष 3 तप त्यांनी त्या संतांची नाथबाबाची सेवा केली. कळूनही दिलं नाही नाथबाबाला. श्रीखंड्या, केशव आणि विठ्ठल या 3 रूपाने 12 वर्ष कावडीने पाणी घातलं. 12 वर्ष टाळकरी टाळ घेऊन उभे राहिले आणि 12 वर्ष पोथी ऐकले नाथबाबाच्या समोर बसून आहे ना. नाथबाबा म्हणतात काय त्या महात्म्याचं भाग्य आहे का ज्याच्या स्वप्नात येऊन देवानी इथे पाठवलं. अरे पण तो देव तिथे कोपऱ्यात उभारो म्हणतो. अरे त्याच्या स्वप्नात आल्याला त्याला भाग्यवान मानता तुम्ही. मी तुमच्या घरी 36 वर्ष राबतो स्वतःला का भाग्यवान समजत नाही. विठ्ठला विठ्ठला निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप ध्याती आप्याप ओसंडत. अशा संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर काय त्यांच्या हृदयामध्ये तो असल्यामुळे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आणि मग त्यांच्या काय सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी 7 शिखर शरणी होती डोळे. त्याच्यामुळे त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर आपल्याकडे सहजच ध्यान घडतं. म्हणजे आपण संतापासून वेगळं राहिलो तर फार जीवात रान करून सुद्धा थोडा बहुत परमार्थ घडला तर घडला. आणि संतांच्या सानिध्यात गेलं तर काही न करता काय काय परमार्थ होतो किती होतो आपल्याला ग्रंथाचे नाव सुद्धा माहिती नाही. इतके ग्रंथ आपण ऐकून झाले. आपल्याला ते कळाले कितपत कळू न कळू पण त्यांच्या मुखाकडून पाहता पाहता ते ग्रंथ आपल्याला नुसते ऐकायला नाही तर पाहायला सुद्धा भेटले. हा संतांच्या सहवासातला सहज घडणारा परमार्थ आहे. म्हणून ध्याती आप्याप ओसंडत. आणि म्हणून आपणची विश्व आपणची विश्वेश जेथ द्वेषा द्वेष मावळले. असो यथाशक्ती यथामती यथाकाल आपण या अभंगावरती थोडस काही निरूपण करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल शास्त्र सुसंवादी असेल अपसिद्धांत करणार असेल ते सर्व चिंतन गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सकल गुरुजन आणि विशेषत्वाने साधक हृदय संजीवनी सद्गुरु आपले डॉक्टर बाबांचं आणि गुरुतुल्य असणारे माझे अनेक गुरुबंधू या ठिकाणी आहेत. गुरुवर्य हरिभक्त आपले पांडुरंग महाराज आहेत. गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवत महाराज आहेत. त्यांच्या शेजारी असणारे अभिषेक महाराज आहेत. हरिभक्त पारायण तुकाराम महाराज आहेत. गुरुवर्य हरिभक्त पारायण सरकटे बाबा आहेत. इकडे अतुल महाराज अगोदर पकवाज वाजवणारे महाराज बाबांचे पुतणे अशी बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. कोण जाणे कोणाकडे उपासना कोण या वचना प्रतिपाळी या इथल्या एका मंडळीचा काय अधिकार असेल हे आपल्याला काहीच सांगू शकत नाही. तुमच्या समोर काहीतरी पोपटपंची 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. बाबांच्याच भाषेत हे सगळे शब्द ओठात आहे. पोटात बिलकुल नाही पण बाबांच्याच भाषेत ते ओठात ते शब्द पोटात जावे. आणि जे द्वेषाद्वेष मावळले मरणाच्या अविहित पूर्व क्षणी ही अनुभूती तुमच्या सर्वांच्या कृपेने सद्गुरु निवृत्ती दादाच्या कृपेने आपल्या सर्वांच्याच जीवनात येवो अशी पवित्र प्रार्थना मागणी किंवा मधुकरी निवृत्ती दादाच्या चरणी मागून आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. मोठ्या प्रमाणे सगळ्यांनी एकदा वर हात करा. माऊलीचं आणि पांडुरंगाचं भजन आपण करूया. हरी ढोबार खुमार जय 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 ढोबार खुमार 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 टाळी टाळी बोला बोला ढोबार खुमार 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 ढोबार खुमार. हरी 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर
निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. असो आपले रामकृष्ण महाराजांनी बाबांच्या गैरहजेरीमध्ये सगळी सुव्यवस्था केलेली आहे. त्यांना आणि आपण सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देऊ. आमचे वडील पितृक्षेत्र तेही आवर्जून आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करून आजच्या चिंतन सेवेला आपण पूर्ण विराम. कार्तिक म्हणा. निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप 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 जाती आपे आप जाती आपे आप आपणची विश्व आपणची विश्वेश आपणची विश्व आपणची विश्वेश आपे आप पे आप ओसणत आपणची विश्व आपणची विश्वेश आपणची विश्व आपणची विश्वेश जेते द्वेषाचे मावले जेते द्वेषा द्वेष मावले येथे द्वेषा द्वेष मावले जेथे द्वेषा द्वेष तेथे देशा देश मावळे द्वेषा द्वेष मावले जेते द्वेषा द्वेष मावले आपणची विश्व आपणची विश्वेश आपणची विश्व आपणची विश्वेश. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिलेले पूर्वेणी वाकुळी नाही विचारिला अधिकार म्या बोला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी जरा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कली कवरदा हरी